नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझं यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला मुंढ्याचा आकार जो देतात तो नंतर पण कसा शेपमध्ये कट करून नंतर ब्लाऊजला जोडायचा ते मी आज दाखवते। आपण जी बाही कट करतो या बाहीमध्ये अस्तरची बाही असल्यावर आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतो। हे जे 1 इंच आपलं एक्स्ट्रा आलेलं असतं हे 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतो। त्याच्यावरती आपली बाहीचं माप असतं ते एक्स्ट्रा जे घेतो त्याच्यामध्ये आपलं ते इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच शिलाईसाठी आपण ते 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं असतं। पण आपण शिवताना इथे जे दाबतो ते इथे मुंढ्यामध्ये आपण त्याचं माप नाही घेत, त्यामुळे मुंढ्याचा आकार चुकतो आणि मग मुंढ्यामध्ये फुगा पडणे किंवा मग टिपा समोरासमोर न येणं किंवा मग आणखी प्रॉब्लेम येतात मुंढ्याची। तर ते प्रॉब्लेम येतात त्यासाठी बाही कशी स्टिच करायची आणि ती जोडायची कशी, मोजून ती कट करून मग जोडायची ते मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवते। मी जी ही बाही जोडून घेतलेली आहे तर त्या बाहीचं माप असं येतं 4.5ची बाही घेतलेली ही 4.5ची बाही कंप्लीट 4.5ची बाही आहे। हे अर्धा इंच आपण वरती शिलाईसाठी ठेवलेलं आहे, इथला अर्धा इंच ते टिपामध्ये गेलं। अशा प्रकारे ही 4.5ची बाही पूर्ण झाली। आपण वरती मोजतो 4.5ची, पण इथे जो मुंढा खालून इथे येतो ना, इथे आपण जी कटिंग करतो तिथे पण आपण मोजून घ्यायची। 4.5 इथे येतं, तर आपण ही कटिंग कितीवर टाकली होती त्यानुसार इथे पण डबल कटिंग करून घ्यायची। आपण पहिल्यांदी मी ही 2.5 इंचावरती केलेली होती, 2.5 इंचावरती करेल असताना पण 2.5 इंच बघा कुठे आलं इथे, तर डबल इथे असा आकार देऊन कटिंग करून घ्यायची बाईची। म्हणजे हा मुंढा इथे मी हे जे ब्लाऊज शिवलेलं आहे बाकीचं, ही बाई याला मला जॉईंट करायची, तर हा मुंढा सरकत नाही, काहींचा पाठीमागून जातो, म्हणजे या बॅक साईडच्या पाठीमागे येतो। तर त्याचे कारणच हे असतं का आपली कटिंग मापानुसार परफेक्ट पाहिजे। तर हे इथे 2.5 इंच येतं आहे। अशा प्रकारे कटिंग करून घ्यायची ही अशा प्रकारे 2.5 इंचावरती मी कटिंग केलेली आहे। आणि आपण हा जो पाठीचा आणि पुढचा भाग हा पूर्ण जोडून ठेवलेला आहे हा, तर याचं सुद्धा हे मुंढ्याचं जे माप आपण टाकलेलं आहे ते पण मोजून घ्यायचं। साडे 13ची उंची आहे कंप्लीट, इथे 13.5 हा मुंडा मी 5.5 वरती टाकलेला आहे। तर इथे अर्धा इंच आतमध्ये शोल्डर दाबून सुद्धा इथे 5.5 इथं आलेली, तर त्या प्रकारे आपण इथे पण तेवढी कटिंग करून घ्यायची। तर आपल्याला 5.5चा पाहिजे असेल तर 5.25 वरती मार्किंग करायची, म्हणजे शिलाईत जाऊन आपला 5.5 येऊ शकतो किंवा कमीत कमी 5.25 होईल।
तुमच्या मापानुसार तुम्ही शिलाईसाठी अर्धा इंच ठेवून तुम्ही कटिंग करून घ्यायची। इथे एवढा हा वाढवा भरलेला आहे माझा, तर प्रत्येक वेळेस ब्लाऊज शिवताना ही असे मेजर बघून तुम्ही कटिंग करत जा। तुम्ही बघू शकता मी जेवढं माप घेऊन कटिंग केलेली, डबल कटिंग केली मी जोडल्यानंतर। माझे मुंड्याचे माप बाहीचं आणि हे खालचं मुंड्याचं माप एकदम करेक्ट आलेलं आहे, ते कुठेच कमी जास्त नाही झालेलं। तुम्ही बघू शकता मी ज्या पद्धतीने मुंडा कटिंग करून स्टिच केलेला आहे, हे जे टिपा आहे ते एकदम समोरासमोर येतात आणि मुंडा पण कुठेच कमी कुठेच जास्त होत नाही। अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करून ब्लाऊज शिवत जा, तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल। मी जे माझ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकते ते व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा।